मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे जे वितरण आहे या वितरणाच्या संदर्भात हालचाली तर वाढलेल्याच आहे। आज पण वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर जे आहे वितरण लवकरात लवकर होणार या प्रकारच्या अपडेट येत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे केवायसीची प्रक्रिया जवळपास संपत आलेली आहे। त्यामुळे यावेळेसचं जे वितरण आहे तर हे वितरण आणखी आपल्याला फार काही काळ आपल्याला वाट पाहायची आवश्यकता पडणार नाही, लवकरच वितरण होईल आणि ते वितरण खास करून या आठवड्यामध्ये होईल का या संदर्भात आपण अगदी कमी शब्दामध्ये माहिती पाहणार आहोत। आणि खास करून बघा 2 हप्त्याचं आपल्याला वितरण एकत्रित पाहिजे आणि जोपर्यंत वितरण लवकर होत नाही तोपर्यंत आपण आपल्या या माध्यमातून मुद्दा लावून ठेवणार आहोत, त्यामुळे कोणी चिंता करायची आवश्यकता नाही। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लवकरच आपल्याला वितरणाच्या संदर्भात पण अपडेट येईलच, त्यामुळे चिंता करू नका। पण मार्च आणि एप्रिलचा हप्ता मात्र एकत्रित मिळण्याची दाट शक्यता आहे आणि त्याचं कारण पण सांगतो आहे। त्याचं कारण हे आहे की आता मेचा महिना उजाडलेला आहे आणि मेची पण आज 11 तारीख संपत आलेली आहे, त्यामुळे आज कोणत्या प्रकारचा GR आलेला नाही, काय नाही, त्यामुळे आज काय वितरणाचे अपडेट नाही। पण या आठवड्यामध्ये मात्र वितरणाच्या संदर्भात अपडेट ही नक्कीच आपल्याला पाहायला मिळू शकते, त्यामुळे काळजी करू नका। परत सांगतो आहे बघा, आज जर आपण पाहिलं 11 तारीख होती तर याच आठवड्यामध्ये बघा खास करून आपल्याला वितरणाच्या संदर्भात अपडेट पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे। याच आठवड्यामध्ये मी सांगतो आहे, म्हणजे आता 11 तारीख आहे, 12, 13, 14, 15, 16 या दरम्यान सर्वाधिक शक्यता आहे की वितरण होण्याच्या संदर्भात आज मोठ्या ज्या वृत्तवाहिन्या आहेत त्यांच्यावर पण आज वितरणाच्या संदर्भात 2 हप्ते एकत्रित मिळणार अशा प्रकारचे अपडेट तुम्ही पाहिले असतील। त्यामुळे नक्कीच बघा या योजनेच्या वितरणाच्या संदर्भात सरकारच्या स्तरावर हालचाली वाढलेल्या असतील, त्यावेळेसच तशा प्रकारच्या अपडेट आता येत आहेत। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचं वितरण जे आहे लवकरात लवकर याच आठवड्यामध्ये होण्याची शक्यता दाट आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा, जोपर्यंत वितरण होत नाही तोपर्यंत आपण मुद्दा सोडणार नाही। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेचं वितरण इथून पुढे वेळेवर होईल। एकदा KYCची प्रक्रिया जर पूर्ण झाली आणि त्यानंतर वितरणाच्या संदर्भात आता यावेळेचं वितरण झालं, त्यानंतर वितरणाच्या संदर्भात विलंब होण्यासारखं काही राहणार नाही, त्यामुळे विलंब नाही होणार आता इथून पुढच्या वितरणाला, त्यामुळे पण चिंता करू नका। ही KYC प्रक्रिया आणि त्याची तपासणी चालू होती, त्यामुळे एकंदरीत वितरणाला विलंब झालेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा, काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।